अंबड तालुक्यातील वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी उघड केला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी असलेल्या या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थिनींनी थेट अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे धाव घेत निवेदनाद्वारे तक्रारीचा पाढा वाचला आहे. या तक्रारीमध्ये जेवणाच्या निकृष्ट दर्जापासून ते सुरक्षिततेच्या गंभीर प्रश्नाकडे अनेक बाबीचा यात समावेश आहे. मुलींच्या म्हणण्यानुसार वसतिगृहातील किचन अत्यंत अस्वच्छ असून जेवणात आळी, किडे आणि अगदी उंदराच्या लेंड्याही आढळून येत आहेत. दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारही करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रथम उपचाराची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्यही अपुरे आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. वसतिगृहात 3 सुरक्षारक्षकाची नियुक्ती असून ते वेळेवर हजर नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र असल्याचे समोर आलं आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी केली आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत तात्काळ पाणीसाठी पथक पाठवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या संदर्भात वसतिगृहाच्या वॉर्डनशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनीशी संवाद साधताना त्यांनी आपल्या अडचणी मांडत लवकरात लवकर सुधारणा हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. आता प्रशासनाच्या पाहणीनंतर या वसतिगृहात भयावह वास्ताला आळा बसणार का, हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थिनीच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित हा मुद्दा असल्याने प्रशासनाने केवळ पाहणी न करता ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. सर, या संदर्भामध्ये असं सांगता येईल की काल संध्याकाळी जे भोजन पुरवठादार यांनी मुलींना जेवणासाठी भाजी बनवली होती, वांग्याची भाजी, त्या भाजीमध्ये आळ्या आढळल्याची मुलींची तक्रार होती. तर जशी ती तक्रार माझ्यापर्यंत आली, मी तत्काळ त्यांना त्या भाजीऐवजी दुसरी भाजी उपलब्ध करून दिली आणि कालचं जेवण त्यांचं संपन्न झालं होतं. तर या अनुषंगाने भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत आणि विद्यार्थिनींना दर्जेदार जेवण भोजन पुरवठा व्हावा, या अनुषंगाने भोजन पुरवठादार कंपनीस दंडात्मक कारवाई प्रस्तावित करत आहे. आणि भविष्यात त्यांनी जर समजा भोजनामध्ये काही कुचराई केली अथवा काही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांचं भोजन ठेका रद्द करण्याबद्दल शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येण्याची कारवाई माझ्याकडून करण्यात येत आहे. सर, एक सांगा, विद्यार्थिनींसोबत हेही सांगितलं आहे की विद्यार्थिनी सुरक्षित नाही, साप वगैरे निघतात, जर ऐकलं एखाद्याच्या जीवितात बरं वाईट झाली याची जबाबदारी कोणाची? सर, निश्चित समजा साप त्या परिसरामध्ये निघालेला आहे. आम्ही सर्पमित्रालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दूर असल्यामुळे ते वेळेत हजर होऊ शकले नाहीत आणि तो साप तिथून कुठे गेला ते लक्षात नाही आलं. मात्र आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी यांना सांगितलेलं आहे की तो पुन्हा निदर्शनास आला तर तत्काळ सर्पमित्रांना संपर्क करून त्याला पकडण्यासाठी त्यांना बोलावं असे निर्देश देण्यात आले. विद्यार्थिनीची अशी तक्रार आहे, सुरक्षारक्षक आहेत परंतु दिसून येत नाहीत, त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई करणार का? नाही सर, मुलींच्या शासकीय वसतिगृहाला 3 शिफ्टमध्ये महिला सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि ते त्या वसतिगृहाच्या परिसरामध्येच त्यांच्या ड्युटीच्या कालावधीत. अगदी बरोबर आहे, पण ते कामात कुचराई करता असा विद्यार्थिनीचा आरोप आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर, याच्या संदर्भामध्ये जर तथ्य आढळले तर निश्चितच आम्ही जी संस्था ही सुरक्षा पुरवते म्हणजे कायदेशीर कारवाई करणार. कायदेशीर किंवा त्यांना तिथं सुरक्षारक्षक बदलून देण्याबाबत आम्ही प्रस्तावित करू. आपलं नाव? माझं नाव संजय पवार. काय पद आहे? मी तिथे प्रभारी गृहपाल म्हणून काम करतो. धन्यवाद. मी मागासवर्गीय शासकीय वसतिगृह या हॉस्टेलचे आहे. आमच्या हॉस्टेलमध्ये अनेक तक्रारी आहेत, जसे की आमचं किचन हे अनहायजीन आहे. किचनमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे. जेवण हे कसल्या प्रकारचं स्वच्छताने बनवलं जात नाही आहे. जेवणामध्ये आळ्या, किडे, काही उंदराच्या लेंड्या, कसल्याही प्रकारचं काही किडे निघतात. आणि पाणी पण आमचं हे खूप अस्वच्छ आहे. पाण्यामध्ये माशा निघतात, पाण्याच्या आजूबाजूला पाली असतात आणि सांगा प्रॉब्लेम सांगा. दुसरी गोष्ट, आमचा हॉस्टेलचा स्टाफ म्हणजे सिक्युरिटी किंवा जेवण बनवणारे यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित नाही आहे. ते आमच्याशी नीट बोलत नाही, पुन्हा त्यांचं कोणतंच काम नीट नाही आहे आणि जेवण पण अस्वच्छ आहे. त्याच्यामुळे आमच्या इथं आल्यापासून आमच्या सगळ्या देखत इथं 2 मुली चक्कर येऊन पडल्यात, कारण त्याचं हेच आहे की जेवण व्यवस्थित नाही आहे. तुझं नाव काय आणि काय अडचण आहे हॉस्टेलमध्ये?
माझं नाव शीतल तुपसौंदरे. मी गव्हर्मेंट हॉस्टेलची एक विद्यार्थिनी आहे. आमच्या तिथे जेवण व्यवस्थित भेटत नाही आहे. मेन म्हणलं ना, आम्हाला आमच्या वार्डनची काही तक्रार नाही आहे. वार्डन सर आम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात. तिथं मेन म्हणलं ना तर स्टाफ व्यवस्थित नाही आहे. सर सगळं प्रोव्हाइड केलं ना तरी पण स्टाफ व्यवस्थित आमच्यापर्यंत देत नाही आहे. जेवणामध्ये आळ्या निघत आहेत. तिथं सिक्युरिटी गार्ड पण व्यवस्थित नाही आहे. मोठ्या साप निघत आहे तिथं. मला एक सांग, तू आळ्या वगैरे निघतात म्हणलं, त्या हिशोबाने तुमच्याकडे काही चित्रीकरण तसे पुरावे आहेत का? आणि तुम्ही संबंधित तुमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत का? हो हां, हो, आम्ही त्यांना फोटो वगैरे दाखवलेले. अच्छा. आमचा गव्हर्नमेंट हॉस्टेलचे ग्रुप आहे. आम्ही त्या ग्रुपवरती सगळे फोटो वगैरे सेंड केलेले. तरी पण सांगून सुद्धा लक्ष देत नाहीत का? हां, नाही ना, लक्ष नाही. माझं नाव आरती अण्णा दिंडे. मी शासकीय मुलींच्या वसतिगृह वलखेडा आहे. आमचं सगळ्यात प्रथम एक जो मुद्दा आहे तो म्हणजे हॉस्टेल आमचं अस्वच्छ आहे. त्याच्यानंतर पाणी पण, जेवण पण. सगळ्या मुलींना चक्रा, उलट्या, संडास, बऱ्याच मुलींना असं कालपासून 2 दिवसापासून मुली आजारी पडते आहे. सर येतात आहेत, फक्त चौकशी करता येते, जात येते. सर म्हणते की आम्ही बघितलं, चेक केलं आहे, पण तरी पण आहे ना, रात्री काल परवा भरण्या वगैरे सगळं उघडच आहे. भरण्या, मसाल्याच्या भरण्या वगैरे सगळं उघडच आहे. पाणी पण उघडच आहे. त्याच्यावर चादर झाकलेली आहे. अक्षरशः त्याला झाकण नाही आहे. चादरनं पाणी झाकलेलं आहे. जार वगैरे येतं, ते जार नुसते दिखावा करते. त्याच्या बॉईज हॉस्टेलहून पाणी आणतं, तर मुलींच्या इथं फिल्टर पाणी नाही आहे. त्याच्यानंतर मुलींना पॅडची व्यवस्था नाही आहे. मुलींचं हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे, तिथं मुलींना पॅडची व्यवस्था पाहिजे. तिथं पॅड पण नाही आहे, तर पॅड जायची मशीन पण नाही आहे, ती पण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बस उभा राहत नाही आहे. 6 ते 7 किलोमीटरची जागा आहे, पण सगळे बस स्टॉपवाले सगळे म्हणजे कंडक्टर वगैरे आहेत ना, ते बोलतात की तुम्हाला खूप दूर नाही जायचं आहे, इथंच जवळ आहे. तर आमच्यासाठी स्पेशल बस सुरू करावी, एक सकाळी 9:30ला आणि सकाळी 4:30ला. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बसचाच प्रॉब्लेम आहे मुलींना. सकाळी 4:30 म्हणा की दुपारी 4:30 म्हणा? संध्याकाळी 4:30ला. सकाळी 9:30. 9:30ला. अच्छा, हो. बरं. आणि मला एक सांगा, तुम्ही आताच नुकतीच तहसीलदार साहेबांची भेट घेतली, हो. काय बोलले सर तुम्हाला? सर बोलले ते मी सगळं नियोजन करणार आहे, तुम्ही कोणाला भिवू नका वगैरे. सर आमच्या हॉस्टेलला व्हिजिट देणार आहे. व्हिजिट देणार आहेत सर, भेटायला पण येणार आहेत, हॉस्टेल सगळं बघणार आहेत. परत अजून न कळत कधीतरी एकदा येऊन हॉस्टेल चेक करणार आहेत. अच्छा, म्हणजे तहसीलदार साहेब तुम्हाला म्हणले मी प्रत्यक्ष येतो, सध्या त्यांची टीम पाठवतात. ते म्हणतात की घाबरू नका म्हणे, समक्ष डायरेक्ट बोलू शकता म्हणे तुम्ही. निवेदन वगैरे दिलंय ना तुम्ही? हो, सरांना सांगितलंय. आता आम्ही सर देणार आहेत, भेट वगैरे देणार आहेत हॉस्टेलला पण. ओके. हो. मुलींचे वसतिगृह इथे राहते आणि त्या वसतिगृहात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. ज्या आधी सांगितल्या त्याचप्रमाणे अजून आहेत. वसतिगृहात कुठल्याही प्रकारचं प्रथम उपचार सर्व्हिस अवेलेबल नाही आहे, जी की अत्यंत योग्य, अत्यंत महत्त्वाची असते, ती नाही आहे. परत स्वयंपाकात जे पण बनवतो ते सडलेले सडलेले अंडे, त्या अशा प्रकारची भाजी बनवून मिळते आम्हाला. दुधामध्ये म्हणजे वरतून तर प्रॉपर येते, पण जे तिथे काम करतात त्यांच्याद्वारे त्याच्यात अतिशय जास्त प्रमाणात पाणी टाकलं जाते, जेणेकरून आणि त्यात जो भत्ता मिळतो आम्हाला तो पण वेळेवर मिळत नाही. सॅनिटरी पॅड्स जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतात ते पण वेळेवर त्यात महिन्याला देत नाहीत, आणि दिल्या नाही कारणाने त्याची क्वालिटी जी खराब होते. आणि आम्ही जेव्हा मागायला जातो तेव्हा म्हणतात की ते अवेलेबल नाही, अवेलेबल असल्याच्यानंतर खराब आहेत, अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं. तर या सर्व कंप्लेंट्स आम्ही सरांकडे मांडलेल्या आहेत, तहसीलदार सरांकडे मांडलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं आहे की आम्ही तिथे चेकअप करू वगैरे. मला एक सांगा, तुम्ही तुमची ही तक्रारीचा पाढा तहसीलदार साहेबाकडे जरी मांडला, ते व्हिजिट देणार आहे, परंतु तुमचे जे डीन आहेत किंवा रेक्टर आहेत ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याकडे तक्रार मांडली आहे काय तुम्ही? मांडलेली, याच्यापूर्वी नाही म्हणता भरपूर वेळा मांडलेली. अच्छा, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तुम्ही आंबड तहसीलला तुमचा मोर्चा काढला. शेवटचं स्टेप ही आहे की इथून आम्हाला अशी अपेक्षा वाटली की इथून आमच्या तक्रारी सॉल्व्ह केल्या जातील, दखल घेतली जाईल. ओके.